आमच्या इकडे ढोर भाकर म्हणतात, ढोर भाकर. यार काय पण नका बोलत जाऊ. तुमचं आमच्या इकडं मला वैताग आला यार. आमच्या इकडं बाकीच्यासाठी आहेस शांत, माझ्यासाठी तर आगाव आहेस ना. परतून बोलत नसते. आणि मला माझ्या नवऱ्याची रिस्पेक्ट करते मी. परमेश्वर असते का ती. हो. त्याच्यातलं फक्त मी एवढं खाते. केवढं? अगं तेवढं टॉप टू बॉटम टक्कर देतेस तुम्हाला, आणि एवढं खाते तेवढं खाते कर नको का. दिले वाढून. आता माझं टेस्ट करतात भाजीची टेस्ट. खरं सांगायचं का, मी आता सांगते. आयुष्य पण होते एक नंबर. छान ना. हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्रीती आणि स्वप्नील या युट्यूब चॅनलवर. बाळा आमचं जरा किरकिर करते, बायकोला काही बोलूच देत नाही. तर मंडळी आज गटारी आहेत. गटारीचं म्हणजे पुढे श्रावण लागतोय ना. थांबा रे, दोन मिनिटं थांबा. बनी शूटिंग थोडी मग शूटिंग गटारी अमावस्या स्पेशल करण्यासाठी आणि काय. हाय हाय हाय. हाय. तर मंडळी आज गटारी आहे, तर गटारी सेलिब्रेशन करायचं आहे आम्हाला. स्पेशल काहीतरी करायचं. मी म्हटलं रोज चिकन सुकं चिकन आणि 65 बनवलं. हा हा. तर त्यांना पाठवते चिकन खायला. तुम्ही बोला आता खायला बघा. आमचं बाळ पण एवढं शहाण आहे ना, ते मुद्दा म्हणून त्याला आम्ही मोबाईल देणं बंद केलं ना. आता म्हणून ते आम्हाला तर परेशान करायला, तुम्ही मला मोबाईल देत नाही ना, मग तुमचं शूटिंग पण व्यवस्थित होत नाही, असं त्याच्या डोक्यात चालू आहे. ठीक आहे. तर आज गटारीचं काही ना काही स्पेशल करावं म्हणत होतो. तर आता इथून पण आता 1 महिना आम्हाला श्रावण महिना काही चिकन वगैरे काही खायचं नाही. तर त्यामुळे मंडळी आजच काय आहे ते चिकन मटनवर ते कष्टाला काढून घ्यावं लागेल. तर त्यासाठी आज आम्ही बनवणार आहे चिकन 65. ठीक आहे. आणि सुकं चिकन बनवणार आहे, आणि ज्वारीची भाकरी, एक पापड आणि लोणचं. म्हणजे एकदम नाही का ते चिकन थाळी असते, गावरान चिकन थाळी. तर तसंच आता जेवण घरच्या घरी आम्ही बनवणार आहे मंडळी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता मी चिकन कुठून आणतो कुठून नाही ते पण दाखवतो. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला A to Z इन्फॉर्मेशन दिसेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ठीक आहे. प्रीती पाणी भरते. दिसत नाही का? तिकडे दिसत नाही. हा हा काळ. हा आता दिसते. हे उजेड पडतं ना चेहऱ्याला, म्हणजे ते लाईटचा. आता मग अशी पाईप लावून तिकडे गेलेले, ते सांडून सरळ हे बघ खाली सांडत आलं. हा रोज नाही येत ना आमच्याकडे पाणी, म्हणून सगळं भरून ठेवायला लागतं. एक दिवस आड असतं. एक दिवस आड. पण ठीक आहे, होतं ते बघ सांडलं. हे तुझ्या डिलिव्हरीसाठी आलाय कॉल. तर मंडळी बायकोनं काहीतरी ऑनलाईन मागवलेलं आहे, तिचं पार्सल आलेलं आहे. तर ते पार्सल आणायला चाललोय मी खाली. तर आता पार्सल वगैरे घेऊन येतो, काय आणलं काय नाही ते नंतर रिव्हील करेल उद्या किंवा परवा. ठीक आहे. मंडळी इथं लपट होती पैसे. अरे यार परस ते व्हिडिओला नाही दाखवायचे नव्हते, तुम्हाला दाखवायचे नव्हते. काय कोण घ्यायला येणार नाही. पर्सन बीच नाही तिथे नाही ठेवत. म्हणजे मी घेईल पैसे तुझे. पण मी तिथे नाही ठेवत पैसे, मी दुसरीकडे पैसे ठेवते. पण हे मला पार्सलला पाहिजे होते ना, म्हणून मी तिथे ठेवलेले. समजलं? चोरले तरी तुम्हाला भेटणार नाही. घ्या जरा. बापो कुठलं आहे बघा पहिले. जर 505 रुपये असेल तर सुट्टे 5 रुपये नाही. माझ्याकडे नाही. तुझं पार्सल आहे, 5 रुपये पण लागतील मला. हा हा दे 5 रुपये पण दे. 5-5, 10-10 करूच असे 100, 500, 1000 जमवतीस. आणि आम्ही बिचारे 20,000 रुपये, 30,000 रुपये कमवून आमच्याकडे रुपया राहत नाही. हा असं पाहिजे बा व्यवहारान माणूस क्लिअर. गुड. असाच व्यवहार करत राहा, भविष्यात सुखी राहशील. ठीक आहे. बरं मग ड्रेस कॅन्सल करू का, नाही तर मग तो नाही. हा मला रक्षाबंधनसाठी घेतलाय मी ड्रेस. बरं मग कॅन्सल करतो. नाही हा का, शांतपणा करू नका. खरंच करतो कॅन्सल. नाही मागे कसे 2 कॅन्सल केले. हा ना, मी ऑर्डर केली आणि फोन आल्यावर कॅन्सल करून टाकले असं वाटत. मग मी परत ऑर्डर केलं. मला एवढा राग आलेला ना, डेट चेंज झाली. मी बरं घेऊन येतो मी, मला चिकन पण आणायला जायचंय लगेच या लवकर. मग दाखवते शॉर्ट व्हिडिओ मध्ये. हा तुम्ही देत का पार्सल? हे आलेले आहेत पार्सलवाले. मला वाटलं दुपारी येतात दादा. ओके ओके चालेल, काय विषय नाही. काय ऑनलाईन कॅश बरं 505 ना, किती? 499 का, ऑनलाईन करतो. तर मंडळी हे बायकोचं पार्सल आलेलं आहे. पार्सल घेतलं आहे, आता घरी जाणार आहे, बायकोला दाखवणार आहे. आणि 499च पार्सल आहे, तिला 505 रुपये सांगितलेत. तर आता 5 रुपयाहून धिंगाणा करते ती, मला माहिती आहे. तर तुम्हाला ते पण दाखवतो. ठीक आहे. हे तुझं पार्सल. वाव, मस्त वाटते हो. हा कलर छान आहे ना. 410 रुपये घेतले त्याने. किती? 410 का दिले त्याला 5 रुपये टिप. 505 होतो. हा का, हा ठीक आहे. किती घेतले? 505. हा मग
चालेल पैसे दे दे पण दे ना पैसे वगैरे तू मजा घ्यायला बाबा गरीबाची. ठीक आहे काय काय नाही सांग लवकर फटाफट. चिकन हां 65 ला मसाला, हां अद्रक नाही लसूण, हां कोथिंबीर, हां बाकी बस. ठीक आहे एवढं 2-3 आयटम आहे ना. बरं ठीक 15-20 मिनटं 20 नाही अर्धा तास लागेल. पाणी पण घेऊन येतो प्यायला. का ना म्हणजे ठीक है दोस्त 1 किलो चिकन कर दे अच्छा से. हाँ मैं आता हूँ बना. हाँ तू फ्रेश वाला कर दे मेरे को 5 मिनट लगेंगे. और ये जो वो 65 मसाला है क्या वो भी दे दे. ठीक है आता हूँ 10 मिनट में. हा जो चिकनवाला आहे ना मंडळी एवढं मस्त चिकन देतो ना. 1 नंबर चिकन देतो. मी जवळपास म्हणजे पुण्यात जेव्हा आलो ना जवळपास 4-5 वर्षापासून तर तसं मी या पोराकडनं चिकन घेतो. 1 नंबर आहे. बारामती चिकन आहे. खायला टेस्टी पण आहे. लाल कलरचं चिकन असतं मस्त लागतं. तर आता त्याला आपण 1 किलो चिकनची ऑर्डर दिलेली आहे. 65 मसाल्याची पण ऑर्डर दिलेली आहे. आता पाणी वगैरे घेऊन येतो मी आणि मग घेऊन जातो आणि बनवतो. ठीक आहे लसूण पण घ्यायचं आहे मला बायकोन सांगत आहे. लसूण सांगितलं आहे मसाला सांगितला आहे चिकन आणि पाणी. ठीक आहे आता पाणी पण मी विकत घेऊन जात असतो प्यायला. पण दाखवतो तुम्हाला कुठून घेतो. ढोरे aqua म्हणून आहे मंडळी. आपण इथून पाणी घेत असतो. 20 रुपये म्हणजे 1 रुपया 1 लिटर पाणी आहे. पेमेंट करायचं आणि पाणी घ्यायचं. बघा सगळेजण इथूनच येतात. ठीक आहे तर आपण इथूनच पाणी घेतोय. ही आहे आपली बॉटल. ठीक आहे पुण्यामध्ये खूप ट्रॅफिक आहे मंडळी. खूप म्हणजे खूप ट्रॅफिक आहे. पण ठीक आहे पैसा पण आहे पुण्यामध्ये. आपलं पेमेंट झालं आणि आता पाणी पडेल. वॉटर ATM ढोरे aqua मस्त पाणी आहे फिल्टरचं. पिंपरी चिंचवडचं तेवढं पाणी मला आवडत नाही त्यामुळे मी फिल्टरचंच पाणी घेतो. विंग्स डाल विंग्स. हाँ 1 किलो चाहिए. हाँ ये थोड़ा खराब नहीं ना. नहीं खराब नहीं वो फल करता है ना. हाँ हाँ ज़्यादा बारीक भी मत कर मीडियम ही रख. कहाँ से है दोस्त. कलकत्ता. कितना दूर है यहाँ से. हाँ मेरा चिकन कैसा लगता है. अरे बहुत बढ़िया है दोस्त. मैं बोला भी वीडियो में कि भाई का चिकन जब से मैं इधर हूँ ना तब से भाई के पास ही लेके जाता हूँ. बहुत बढ़िया है बहुत बढ़िया. ठीक है ये जो भाई रहता है वो जूनी सांगवी में है. अपना जूनी सांगवी का लास्ट बस स्टैंड है उधर इसका शॉप है. शॉप का नाम क्या है बारामती एग्रो लिमिटेड. बहुत बढ़िया है. हर चीज़ मिलता है. अंडे भी मिलते हैं मसाले भी मिलते हैं चिकन भी मिलते हैं. तर मंडळी आता जस्ट प्यायचं पाणी घेऊन आलो. चिकन घेऊन आलो. अद्रक लसूण पेस्ट घेऊन आलो. लसूण घेऊन आलो. सगळे घेऊन आलो आणि आपला आता रोज संपलेला आहे. आता इथून पुढे बायको तरवलं आहे. ठीक आहे आता बायको करेल तिचे ती कामं. कासपणी झोपला तर बरं आहे नाहीतर मग मला ते जाऊन खेळावं लागेल आणि ते माझ्या खेळत नाही. मंडळी पुण्यामध्ये महागाई एवढी झालेली आहे ना. बस का 500 नोट घेऊन गेलो आणि हे चिल्लर आणले फक्त एवढे. बाकी सगळे गेले. हे बघा हे चिल्लर एवढे रुपये आलेत राहिलेत फक्त. हे काय असतील 20-30 रुपये असतील समजा. कोण बघतो. ठीक आहे म्हणजे 500 नोट लगेच गायब होऊन जाते तुमची पुण्यामध्ये खूप महागाई आहे आणि इन्कम सोर्स पण आहेत पण महागाई खूप आहे. पुण्यामध्येच नाही सगळीकडेच महागाई करून ठेवली आता गव्हर्नमेंटने. म्हणजे जी वस्तू 4 रुपयाला भेटे आता ती 7 रुपयाला भेटते. पण ठीक आहे चला पेमेंट आपला काय वाढणार नाही तेवढंच राहील. फक्त आपले खर्च वाढत राहते आणि आपण ज्या ठिकाणी त्याच्या अजून खाली जाणार. ठीक आहे पुण्यामध्ये घर जर घ्यायचं म्हणलं तर तुम्हाला एक ॲव्हरेज एरियामध्ये घर जर घ्यायचं म्हणलं तर 500 स्क्वेअर फूटचा फ्लॅट हा 60-70 लाखाला जातो. म्हणजे एवढी महागाई म्हणजे आमच्यासारख्याची अवकातच नाही आता इथं फ्लॅट घेऊन राहायला. ठीक आहे भाड्याने राहायचं आणि भाड्यानेच जीवन जगायचं. पण आपण घर घेणार. पण बघू आमचं चालू आहे नाशिकला शिफ्ट व्हायचं. झालं का प्रीती. हा, बरं. हां बरं आता मी करते फटाफट स्वच्छ क्लीन होते आणि मी करणार का तुम्ही करणार. काय 65 करेल मी. मम्मी भाजी करू. हां चालेल. कशी करू. आता सुक्क करतो म्हणले ना. चालेल कशी पण करते. कशी पण
म्हणजे छान करते. हा आणि एक ज्वारीची भाकर कर. ज्वारीची ना? हा, पापड आहेत ना? तुम्ही किती खाणार? पापड हा पापड हा नाही. मला वाटलं अगं गावरान थाळी सारखं मला ओके, करायचं. असं हे करायचं हा, हा. नाही ना. का पापड नाही होते ते मी संपवले. बर ठीक आहे चालेल कर. काय कर माहिती आहे का, 65 कर, चिकन भाजी कर आणि थोडं सूप ठेव. सूप हां म्हणजे डायरेक्ट तू हे करणार का मसाला? मला वाटलं शिजवून मसाला करणार आहे. हां बरं ठीक आहे, दो मग चिकन. मग श्रावण सोमवार धरणारच की नाही? हां हां ही लय लागत आहे मंडळी, हिला नाही धर वाटत. यार काय हां हिला लागतं चिकन मटन खायला गप. ही नाही धरणार श्रावण, मला माहिती आहे. नाही दर हा? ओके, असं चिकन मटन खायला लागतं म्हणजे मला असं असं नाही की लागतं आणि गिकतं. असेल तर खाते, नसेल तर ठीक. मग श्रावण का धरत नाही? मग खायची क्रेविंग होते ना मग. हां नाही मला आवडते यार चिकन मटन. लागतं नाही म्हणजे असं लागतं म्हणजे ती काय बोलतात ते, लागतं म्हणजे सवय, पण मला आवड आहे, सवय नाही. पण ऐक ना, मी महिनाभर आणणार नाही घरात चिकन, माहिती आहे का? नका आणू, बाहेर जाऊन खाई. हां बाहेर जाऊन खा. बघा बरं तुम्ही नाही ना व्हिडिओच्या पुढे बोलताय. हा व्हिडिओच्या पुढे नाही, मी माझ्या आयुष्यामध्ये फर्स्ट टाइम धरतोय. अख्खा श्रावण महिना मी पाळणार आहे. 1 महिनाभर चिकन खाणार नाही जोपर्यंत श्रावण आहे. आणि खाऊ लागला का मी व्हिडिओ काढ. हा शुअर, चल डन. बघा बरं. हा डन, प्रॉमिस प्रॉमिस प्रॉमिस. हा तर बोला ना. तर तर मंडळी बोला ना. हा श्रावण महिना पूर्ण व्हायच्या अगोदर 1000 सबस्क्रायबर पूर्ण करून टाका. म्हणजे तुम्हाला जास्त मेहनत नाही घ्यायची, फक्त 450 सबस्क्रायबर जोडायचे. फक्त 450 सबस्क्रायबर जोडायचे. तर आमच्या एखादा सबस्क्रायबर पण डबल सेलिब्रेशन करत श्रावण संपल्यावर म्हणजे जास्त खाऊ. येस. तर प्लीज तर मंडळी please add करा, तुम्हाला तुम्हाला मी हे करतो. म्हणजे तुम्ही तुमच्या मित्रांना वगैरे शेअर करा Request आणि करतो. सबस्क्राईब करा. हो त्यांना ठीक आहे. सांगा का प्लीज subscribe माझी करा. रिक्वेस्ट आहे तुम्हाला की श्रावण महिना होईपर्यंत 1000 सबस्क्रायबर पूर्ण करून टाका. ठीक हा. आहे. आणि आम्ही 1-2 आता वाढले हा का, काल आम्ही व्हिडिओ टाकलेला ना, म्हटलं ना 4-5 वाढले 2 आमचे. किती वाजले, 4-5 चार वाढले. 4 पण भरपूरच आहेत. हा ठीक आहे. तर प्लीज मंडळी शॉर्ट प्लीज. व्हिडिओ टाकलं तर 2 वाढले. म्हणजे आता पण आम्ही एक शॉर्ट यांना बनवायला लावते Yes. आणि आम्ही टाकू, मग ते पोस्ट करणार, मग ते शेअर करा आणि हा, व्ह्यूज ठीक आहे. पण. चला तर आता चिकन रेसिपी काय, चिकन रेसिपी नाही दाखवायची, शॉर्ट क्लिप दाखवायच्या. ठीक आहे. म्हणजे शॉर्ट क्लिप दाखवायची कितपर्यंत आलं. चिकन रेसिपी जरा बोर होईल ना. आणि पोरगा बघ ना फोन दिला तसं गप्प बसलाय, असं वाटतं का घरात नाही. दाखव त्याला. आणि असं हे करतो आणि नाही दिलं ना तर असं मग अशी बोलू पण नव्हतं. मुद्दाम आम्हाला परेशान करतो, माहिती का? त्याला फोन नाही द्यायचा म्हणून ठरवलेलं, तर असा त्रास देतो ना बापरे, म्हणून थोडा वेळ दिले. आता वेळ हे करतो ते दाखव त्याला. बघा बसला मोबाईलात गुंगलय. बघा 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 कसे बोट चालतात त्याचे. बघा बघा, जे नाही आवडले हे लिशाण आहे का, कुठलंच नाही बघत, सगळं असं करतं, सगळं असं करतं. आणि आता तर लय कळायला लागले ते हे करायला. हो. फोन घेतला का असं ओरडतो ना, मग अशी दूध पित होता. मला एकदा झोप एकदा येते. बघू दे काय करता. आण बस कर आता. फोन नाही, लेच त्याला घाण सवय लागली हो बाबा. बघा 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 ते बघा ते बघा डोळ्याला. बघा किती घाण सवय लागली मंडळी. बघा किती घाण सवय लागलेली आहे बाळाला आमच्या मोबाईल बघण्याची. हाय कर बाबा, हाय कर, कर ना. बघा बघा किती हे. नको याचा मोबाईल बंद कर प्रीती. हा फक्त आता जर थोडा पुरता दे, बाकी बंद कर. दर ना बघू. तसं आम्हाला वाटायला लागलंय मोबाईलचे ऍडिक्ट व्हायला लागले, म्हणून आम्ही काय करतो माहिती का, दिवसभर त्याला मोबाईल देतो. म्हणजे त्याच्यासोबत खेळत होते आणि असं मला त्याच्यामुळे मोबाईल लपून ठेवायला लागतं. मग तिथं ठेव ना, तर तिथं ठेवला, तिथं जाऊन काढला. मग मी याच्या खाली ठेवते, नाही तर मग तिकडे ठेवते. त्या बास्केटमध्ये टाकलं तर तिथं वर चढून मला म्हणतो फोन फोन. आणि एवढा हसला ना, लय हसला. मी याचं म्हणलं यार किती लसूण सोलते, लय छोट्या बारके. अद्रक लसूण पेस्ट आणलाय म्हणून मी अर्धा पाऊच आणलाय. ते मोठ्याला याचा नव्हता. बरं झालं, मला नाही सोलायला हा काय. अद्रक लसूण पेस्ट आणली ना. ठीक आहे. सगळं काळजी करावं लागते बाबा बायकोची. दूध चिकन चल. तर मंडळी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. परत का टाकलं त्याच्यामध्ये? घ्या ना, तुम्ही नका खाऊ, मी खाते. ठीक आहे. अर्धा किलो चिकन टाकलेलं आहे चिकन 65 मसाल्यामध्ये, आणि हे आपल्याला ऍड करायचं त्याच्यामध्ये. ठीक आहे. थांबा 1 मिनिट. तर म्हणजे अर्धा किलो चिकन मध्ये आपला 65 मसाला टाकायचा आहे. 10 वाले 2 येते. तर हे टाकून अर्धा तास त्याला मिक्स होऊ द्यायचं. ठीक आहे. आणि डायरेक्ट फ्राय करून घ्यायचं. त्याच्यामध्ये चटणी मीठ मसाला काहीही टाकायचं नाही. ठीक आहे. काय नाही टाकायचं, काही नाही टाकायचं, काहीही टाकायचं नाही. फक्त थोडंसं तुला टाकायचं लसूण टाकू शकतात. तर मी एक अद्रक लसूणची एक पेस्ट टाकणार. ठीक आहे. मिरची पावडर टाका ना, थोडासा मसाला वगैरे. नको का? तिखट होईल.
2 पावडर, अर्धा किलो आहे चिकन आणि त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट. हां ठीक आहे. लिंबू टाकणार आहे. लिंबू टाकणार आहे, थोडं तेल पण टाकणार आहे. अंडे अंड नाही, मला अंड नाही आवडत. नाही, तेल टाकतो. हां ठीक आहे. आणि एक लिंबू पिळणार आहे, जरा आंबट आंबट लागावं म्हणून. ओके. थोडंसं मीठ नका टाकू, खरट. लास्ट टाइम खरं होतं. नाशिकला केलेलं तेव्हा हां पण मस्त लागत होतं. थोडं तिखट आहे, थोडंसं मीठ कमी, मीठ टाकावं लागेल. हा, दे गं किती थोडं. मिरची पावडर टाक, ते तिथंच आहे मसाला. नाही, मिरची पावडर टाकायची गरज नाही, तिखट आवडतं. हा, तुमचं झालं साईडला, मग मी करते. तुमचं साईडला मोरून ठेवा, मग मी भाजी घेते करून, भाकरी टाकून देते, मग तुम्ही लास्टला तळवा. ठीक आहे चालेल. ठीक आहे कर मग. त्याला अर्धा तास असंच ठेवून द्यायचं, नंतर मग तळायचं. बोला ना. तर मंडळी, आयुष्यामध्ये फर्स्ट टाइम मी श्रावण सोमवार पकडणार आहे. श्रावण सोमवारच नाही, अख्खा श्रावण महिना मी नॉनव्हेज खाणार नाही. ठीक आहे, नॉनव्हेज अंड सुद्धा खाणार नाही. म्हणून आज जरा चिकन वगैरे आणलेले आहेत, आज 2-3 आयटम करून खाणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे श्रावण महिना होईपर्यंत 1000 सबस्क्रायबर पूर्ण करा. ठीक आहे, व्हिडिओ लाईक करत जा आणि शेअर करा मित्रमंडळीला. म्हणजे सबस्क्राईब करायला सांगा, शेअर करून, असं बोला. येस, चॅलेंज घेतलंय आम्ही, ते चॅलेंज पूर्ण व्हायला पाहिजे. बघूया होईल की नाही. हां हां ठीक आहे, करा आता बंद. काय करायली प्रीती? भाजी. आवड ना फटाफट. कांदा राहिला, सगळंच राहिलं कापायचं. काय अरे कापते की. चॉपर घ्या, कांदा कापायला चॉपर घे. लय भांडणं करून चॉपर घेतलं ना तर मला त्या चॉपरवरच कांदा कापायचा. नाही, मला नाही. ओ ऐका ना प्लीज, चॉपर घ्या ना. कशाला मला कोपऱ्यात ग्रीन टी कशाला घेतली? स्वतःच दिसत नाही. हा चाल, तू चॉपर माप, माझी ग्रीन टी माप. हा, मग ग्रीन टीचं 85 रुपयाचं आहे ते, एक पिली, आणि बाकीचा बॉक्स दाखवते आता. पण आणि चॉपर मी तरी वापरते, बुर्जी वगैरे करायचं असल्यावर. हा, ते चॉपर मध्ये जास्ती कांदा कट करायला लागतं तेव्हा. मग मला बारीक, म्हणजे ते चॉपर वाटलं बारीक होईल, पण मला जसं पाहिजे तसं नाही होत ना, म्हणून मी हाताने कट करते. ग्रीन टी कशासाठी घेतलेली आता बोला ना? फॅट कमी करण्यासाठी. मग करत तर नाही, करत असतो. पैसे वेस्ट. आणि तू? मी नाही करत, मला लागते ते चॉपर. काप फटाफट, बोल बच्चन ठोकायलाच पाहिजे बघ. याला काय बोलतात? तेच की, चॉपरच म्हणले ना. हो ऐका ना प्लीज, मला चॉपर घेऊन द्या, मला कांदा कापले चॉप करायला. लय इंग्लिश झालाय बघ ती. चॉप, क्रेविंग, चॉप. क्रेविंग म्हणजे काय? मलाच माहित नाही. क्रेविंग म्हणजे काय रे? मन, खायचं मन. ज्याला कोणाला क्रेविंगचा अर्थ माहिती आहे त्याने प्लीज कमेंट करून सांगा मंडळी. अरे मला माहिती क्रेविंगचा. मग क्रेविंगचा मीनिंग म्हणजे का जे आपल्याला खायची इच्छा होते ना, त्याला म्हणतात क्रेविंग. बरं, आवर फटाफट, उशीर व्हायलाय. लय बोर व्हायले ना. हा नाही, बोर नाही. एवढं ठेवलं आम्ही. आता चिकन डायरेक्ट सुक्क करणार आहे आणि ज्वारीची भाकर, माझ्या नावाची एक ज्वारीची भाकर कर. चालेल, ठीक आहे. आता तोपर्यंत आराम करतो मी. चालेल. काय झालं का? नाही, ओंबट स्वाहा. ओंबट चहा आणि पोपट झाला तो पहा. सॉरी, लगेच चिडतीस ग. बाई, तुम्ही लय शिवाय देता का? नाही, मी काय शिवाय दिल्या? म्हणजे तुम्ही मला चिडवता म्हणून तुम्ही माझ्या अंगावर उडलं. आता तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये कांदा सोडा. सॉरी हा, का? मी ओरडली. अरे चटका लागला. म्हणजे दुसऱ्याचा राग तिसऱ्यावर काढायचं का? हा. मग प्रीती काय बोला की? कसं वाटायलंय? कशाला? मी काय करणार आहे सांगू काय? चिकन 65 ना जास्ती खाणार आहे. म्हणजे जेवढं केलं ना त्यातलं अर्धा तर मीच खाणार आहे. मला आवडतं चिकन. असं पण खायला तू आवडीच माझ्यापेक्षा. मग अशी पण म्हणली मी की 1 महिना श्रावण धरणार नाही म्हणून लक्षात ठेव. हा, म्हणजे याचा अर्थ तुला चिकन मटन लागतं खायला. लागतं नाही, आवडतं. आवडतं. लागत ते नाही, लागतं वेगळं. हा, लागतं वेगळं असतं. नाटकं करायचे. पण लोकांना समजतं की कोण जास्त खातं ते बॉडीवरून. बॉडी काय म्हणजे जाड आहे म्हणजे काय लय खातं का? हा, तसंच असतं. तुम्ही गप्पा 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 खाऊन उठता आणि मग मी बिचारी. तू हळू खाती, रचू बिचारी रचून खातीस हळूहळू. कुठं रचून नाही, ते कासू कसं हळूहळू चालतं तसं. हा, कासव शरीर जिंकतं पण माहिती ना. जिंकते ना मी.
जास्ती खात नाही पण जास्तच खातीस. तुम्ही पण तसेच आहे. किती खाता बतर किती खाता आणि लय खाता पटकन खाता. लोकांना वाटतं की याची बायको कितीच खाती की, म्हणून तुम्ही माझ्यासारखं बारीक कमी खायचं शोधत. आपण जो कोणाच्या पाहुण्याच्या घरी गेलो तर दोघांनी बी कमी खायचं. तसं म्हण नको, लोकायला वाटेल काय लय खाते काय की. अहो खा, आपण हळूहळू खा. नाही बारीक कापायला पाहिजे होता कांदा. नाही, माझी भाजी आहे ना, मी कसा बी कापू. हा कर. आता मस्त ड्युएल व्हिडिओ आलाय बरं का मंडळी. आता मी शॉर्ट व्हिडिओ लय काढणार ते बॉबन कॉमन सारखे. मला लय आवड. मला वाटायचं की आयफोन घ्यायला पाहिजे होता यार. काय या फोन मध्ये ड्युएल कॅमेरा नाही. आणि मी त्या दिवशी आयुष्य पैसे की कमी बाबू भया, पैसो की कमी. हे पण 50,000 ना, आयफोन पण आला असता 50,000 त्यात काय पैसे की कमी. अरे ड्युएल कॅमेरा फक्त 2 मिनिटासाठीच असतो वाटतं बरं का. म्हणजे ते शॉर्ट व्हिडिओ नाही किती वेळ चालतं. 2 मिनिटासाठीच आहे बघ. ऑटोमॅटिक हा बंद होईल असं मला वाटतं. हा पण डुएल 19 सेकंद 17 सेकंद 16 सेकंद. बरं ठीक आहे. तुम्ही डुएल नाही काढायले. हा अरे यार मी म्हणते की तुम्ही माझाच घेताय फक्त. का नाही मला वाटलं ना. नाही ठीक आहे. 7 सेकंद 6 सेकंद 5 मग ते short सेकंद video 4 काढायचे ना सेकंद आपण, short video 3 काढायचे, long सेकंद video. 2 सेकंद 1 बरोबर, सेकंद. तिथे लिहिलं. आणि लॉंग व्हिडिओला असा नॉर्मल कॅमेरा यूज करायचा. ओके चालेल. आता किती वेळ लागेल भाजी व्हायला? तुमचं हे व्हायच्या पहिले माझी भाजी होईल. मी भाकरी टाकेन मग मी फ्री. मग तुम्ही ठीक आहे चालेल. भात तर केलाय मी. ओके ठीक आहे. कर लवकर पटापट कर. किती वेळ लावती एवढ्या वेळेत आमच्या गावातल्या पोरीने स्वयंपाक काय केला असता? एकच असतं का गावातल्या पोरी आमच्या गावातल्या पोरी? मूडचा ऑफ करून टाकता. अरे भाजी होती काय की चांगली असं वाटायचं. हा तुमचा हात लागला असेल ना त्याला. माझा हात चिकनला लागला बाळा. हा म्हणूनच. जल्दी करो, मेरे पेट में कुएं दौड़ रहे, सॉरी चूहे दौड़ रहे. झालं. हे बघा ऑलमोस्ट माझा मसाला भाजलेला आहे. ओके. मी इंग्लिश बोललं का माझ्या नवऱ्याला लई प्रॉब्लेम होतो बाई. म्हणून मी मराठी शुद्ध मराठी भाषा मी मला टीस्पून तर कशी हसत बसले. मला सवय आहे हो गावरानी इंग्लिश बोलायची. नाही छान बोलतेस पण खूप छान बोलतेस. तर आपण असंच राहिलं भांडणं कशाला करतो मग. भांडणं कशाला करता? घाल बरं माझी पण मला कोण परेशान करतं जास्त विनाकारण. मला वाटतं तुम्ही झोपलेलं मला आवडत नाही. आणि तू झोपते ते आम्ही बोलतो तुला काही नाही. माझं म्हणणं असतं की तुम्ही दुपार आल्यावर जॉब वरून झोपता ना, मग रात्री झोपत नाही हो लवकर. म्हणून रात्री भांडणं करते आणि दुपारी भांडणं करतेस. भांडणं कधी केलं भांडणं म्हणजे चिडचिड करतेस. नाही मला माझ्या मनात बी नसते तसं. हा गोगल गायन पोटात पाय. हा ना. गोगल गायन पोटात पाय म्हणजे कसं माहितीये का? हा गोगल गायन पोटात आहे म्हणजे दिसतंय तसं नसतंय. किती शांत हा. गरीब. आणि हास किती आगाव. आगाव कुठे मी शांत. आगाव म्हणजे माझं बाकीच्यासाठी आहे शांत, माझ्यासाठी तर आगाव आहेस ना. मी परतून बोलत नसते. आणि मला माझ्या नवऱ्याची रिस्पेक्ट करते मी. परमेश्वर असते का ती. हो. ते फक्त बोलण्यासाठी असते. अरे भगवान चिकन डाल रही है. कर फटाफट. आज मी बॉईल करून नाही घेतलं, शिजवून नाही घेतलं, असंच घेतलं. आपण एवढी मेहनत करतो पण आपली ब्लॉग बघतात का नाही कोणी? बघतात. बघतील. एक दिवस मला सगळे बोलतील एक सेल्फी मॅम प्लीज, पण मी भाव नाही खाणार, मी देणार आहे. होईल देव तुझं स्वप्न पूर्ण करू. म्हणजे जास्ती भाव नाही खायचा. जसं काही लोक नाही का म्हणजे थोडसे गरीब असले मग थोडस श्रीमंत झाले ना ऍटिट्यूड येतो खूपच. पण आम्हाला नाही येत. आम्ही गरीब नाहीये, श्रीमंत पण नाही, मिडियम. ठीक आहे चालेल. काय नसतं तसं. माणूस माणसाचं नेचर असतं. काय किती चांगले असतात श्रीमंत. माझ्या ओळखीचे काय आहेत ना तर लय चांगले आहेत, एकदम जीव लावतात. आमच्या सोबत डॉक्टर आहेत सगळे. मग तेच तर सांगते. करोडोचे ते महिना एक महिना करोड कमवत असतील. आपल्या इकडचे म्हणजे 1 करोड एका महिन्याला कमवत असतील, पण कधी त्यांना ॲटिट्यूड नाही माहितीये का? पुण्यामध्ये लय चांगले आहेत, बाकी ठिकाणी नाही. पुण्यामध्ये नाही. उगा काही जण उगा शायनिंग मारतात, जरा असं चांगलं झालं की उगा शायनिंग मारतात. आपल्याला लोकांना काही बोलायचं नाही, आपलं आपण कर. चल कोणाच्या बोललं की लोक आपल्यावर येते. हा. पण म्हणजे आम्ही कोणाला असं टॉन्ट नाही देत. हा एक थंबनेल साठी फोटो घेऊ दे ना. मग प्रीती काय वाटतं आमच्या बोलत होते ना मुद्दा ते की काय लोक असे तसे, पण आमची फॅमिली चांगली म्हणजे नंदा ते बी चांगले आहेत, यांची बी फॅमिली छान आहे, आमची बी फॅमिली छान आहे. कोणी काही बोलत नाही व्हिडिओ बद्दल पण नाही, असं पण नाही. मामा ते पण सगळे चांगलेच आहेत. मामाचा स्वभाव मला जास्त आवडतो. आईचा
त्यांचं ते आवडतं म्हणजे ते मस्करी करतात ना. स्टार्टिंगला नवीन नवीन म्हणजे मी नाही बोलायची जसं मला भीती वाटायची म्हणजे असं नाही का खरं शपथ वाटायची भीती पण आता बोलतात चांगलं आणि मी बोलते आपल्या पप्पासारखेच ते बाबासारखेच. आता बाबूची बी मस्ती करतात ना स्टार्टिंगला मी पण जास्त बोलायची नाही कामापुरतच आता बोलतात नाही का चांगले आई बाबा दोघांचा स्वभाव छान आहे मला आत्याचा बी आवडतो बाकीच्या सासऱ्यांपेक्षा खूप चांगले म्हणजे बाकीचे म्हणजे काय कोणाचं वाईट नाही पण माझे चांगले सासरचे सगळे नंदा वगैरे काही लोकांचे लय असतात माझे लय चांगले. तुझी नंद कोणती फेवरेट आहे तिघी जणी? तिघी पण नाही सांग. तिघी पण तुम्हाला असं विचारल्यावर नाही रे यार सगळं नाही सोमताय फेवरेट बबिता ताई फेवरेट ताई पण आता त्याला सांगतो इथं बघा म्हणून. नाही रे सगळेच फेवरेट आहे. ठीक आहे. नाही ते सोनताईचं माझं बॉन्डिंग जुळतंय म्हणजे ते माझ्यापेक्षा थोड्याशाच वयाने जास्त आहेत ना ह्या दोघी जण जरा मोठे आहेत ना त्याच्यामुळे म्हणजे त्या पण चांगले असं नाही की त्या वाईट आहेत चांगलेच आहेत दोघी. ठीक आहे चालेल. त्याच्या हातातला मोबाईल काढून दिलाय आणि त्याला आम्ही खेळण्यात गुंगवलंय आणि तो गुंगलाय आता खेळण्यामध्ये. ठीक आहे आता त्याचा बरं आहे. आता ना ते काय चार्जरची पिन काढली आणि त्याच्यामध्ये घालायला बघतो मग अशी तर चार्जरची पिन ह्याच्यामध्येच घालत होता त्याला कळलं येडाई माझा जीव ग जीव. हाय कर अरे बापरे. डॉक्टरने सांगितलं त्याला फुल पॅन्ट घाला सॉक्स घाला. फुल पॅन्ट तर घातली सॉक्स तर घालत नाही. फुल पॅन्ट पण पहिले हाफ घालायची सवय आहे ना तर लगेच म्हणतो वर करतो पॅन्ट मम्मा टोचायले. तुम्हाला खरं खोटं वाटेल पण सिरियसली तर असं करतो. फुल हँडचं टी शर्ट बी घातलं ना तर असं करतो सॉक्स घातले की मग चॉक्स काढ. आता तुला सॉक्स घालू आणि एक सांगू का त्याला आता A to Z 1.5 वर्षातच आहे पण आता सगळं समजायला बोलायला सगळं कळतंय लय लवकर. मोबाईल बघायला लागला आता मी मोबाईल बिलकुल नाही दाखवणार बाबा मोबाईल नाही दाखवणार. आणि एबीसीडी आणि मग अशी मोबाईल बघत होता मी म्हणलं चल आपण बुक वाचूया तर एवढा हसायला लागला मग आम्ही दोघं जण बसलो बुक बघत. गुड आला का चिकन? झालं बघा किती छान झालं. बघू आता कसं होतं कसं नाही. छान झालंय की हो. याच्यातलं फक्त मी एवढं खाते. केवढं? अगं तेवढं टॉप टू बॉटम टक्कर देतेस तुम्हाला आणि एवढं खाते तेवढं खाते कर नको का? दोघं पण आपलं एकमेकांना खाण्यापिण्याबद्दल नाही बोलत. ठीक आहे सॉरी मी पण मजाकच करतोय. पण तुम्ही मला नाही चिडवता बाबा मला तुमचा लय राग येतो. तुम्ही काय बोलता ते सांगू का मी सांगू नको दोघांना रोगाच्या गोष्टी दोघांना रेकॉर्ड याच्या लक्षात ठेव. सिक्रेट म्हणजे मला ते असं चिडवतात टॉर्चर करतात. कसं? ही प्लेट कशासाठी माय किती प्लेटी काढल्या हो भांडे घासायला. मायावर नको काढू तूच काढली ती मी नाही काढली. म्हणतात की मग प्रीती बोल मग प्रीती बोलतात हे कधी खाल्लं होतं लहानपणी पण मी सगळं खाल्लं होतं. आणि तो आपल्या दोघांच नाही मी एका व्हिडिओ मध्ये बघितलं ती बोलती हे घेऊ का तर तो म्हणतो एक बोलतो मग हो बोलती मी माझ्या बायपाच्या वगैरे कधीच खाल्लं नाही असं नाही तसं नाही घेत ठेवतीन जाती लय फ्रेश झालं वाटतं. ठीक आहे चला आता लय व्हिडिओ लॉंग व्हायला लागलाय आपल्याला जेवणाचा पण शेवटचं काढायचं. ठीक आहे बस पण आज या वर्षीची गटारी माझी चांगली चालली म्हणजे चिकन वगैरे. लास्ट टाइमच्या गटारीला मी तो ऑपरेशन थिएटर मध्येच होतो त्यामुळे मला काय आठवत नाही मला आठवतंय. ठीक आहे हा बॅक टू बॅक 2 सीझर होते त्यामुळे मी तिकडे थांबलो होतो. मला तर काय आठवत नाही. ठीक आहे बाबा फिरतीची भाकर कशी थापते बघू. अरे बाबू तू सरक ना बाबू प्लीज. नको मा बनी नको पिल्लू नको इकडे. थांब ना तुला दुसरं देते. बाळ पण आम्हाला खूप परेशान करतंय. गजब टॅलेंट आहे बघ गजब टॅलेंट आहे भाई गजब टॅलेंट. अरे यार बाबू साईड लाव ना प्लीज ना तुझ्या पाया पडते. नाही म्हणते बघा ना बाबू प्लीज साईड लाव तुझ्या पाया पडते. झालं ते मजा घेतं वाटतं आपली. तर छेडतो लय त्रास देतो इथं मध्ये जाड झाली वाटायला. आता खातो मी तशाच भाकरी आता मी नसतो काय म्हणजे खातो म्हणजे काही चांगलं नाही करत का लगेच बोलायचं. अगं खातो चांगले होतात म्हणून खातो ना. ओ मा ओ नव्या मला आका बोलते ना तर लगेच मला आका बोलत होता मी म्हणलं नको ना आका नको बोल मम्मा बोल तर मम्मा बोलला आका मग नंतर लगेच आका मम्मा ते बघ चांगली भाकर केली का हा पलट छान मोठी तापली एक खायची नव्हे बाजूला
आमच्या इकडे ढोर भाकर म्हणतात, ढोर भाकर. यार काय पण नका बोला जाऊ, तुमचं आमच्या इकडं मला वैताग आला यार. आमच्या इकडं लय तुम्ही मला त्रास देता बरं इमोशनली. आता काय प्रॉब्लेम आहे? एवढी चांगली बायको भेटली नशिबाने सुगरण, तर ते नाही एक्सेप्ट करायचं. सुगरण नाही, सर्व गुण संपन्न. हा या मिले ऊपर मत मिलो. ते बघा, बघितलं असंच छेडता बाबा. फुगली फुगू नको प्लीज, फुगू नको. ते बघ बाई, पीठ नेलं त्यानं. तू एक बाबू हस. चला आवरा कर, भूक लागलेली आहे मला. झालं बाबा, कर लवकर फटाफट. चाकू नको घे जा यार, सराटा घे जा ना यार तू प्लीज. चालतं ते. माझी आजी काय बोलत होती, माझी माय सांगू का? हा. तिला म्हणजे अगोदर वाटत ना भाकरी, मला म्हणते, मला आता आम्ही गेलतो ना गावाला ते बाबाच्या याला, तर मला बोलत होती की मला तुझ्याच हातची भाकर खायची, कारण की तिला वाटलं की मला भाकरच नाही. मी म्हणलं येते, आणि नंतर तुम्हाला म्हणली ही चांगल्या भाजी करते की नाही बाबा, की नाही विचार. आजी म्हणजे माझ्या पप्पाची आई. माय आमची माय. नाव काय? रुक्मिणी बाई झिंजाडे. खोबराबाई म्हणता की तुम्ही? लाडानी. काय माहिती ती खोबराबाई, तिचं नाव आहे वाटतं तो पण. पहिले नाव लेखत नाही, खोबरामाय, लयजामाय, हा, तसं पोपटमाय, होतं, मग गिरजामाय. तिचं नाव रुक्मिणी बाई ठेवलं बाबांनी, म्हणजे ते चांगलं नव्हतं ना खोबराबाई, ते कसं तरी होतं ना, म्हणून मी असं बाबाकडून ऐकलंय बरं, रिअल माहित नाही मला. म्हणजे त्या काळातही नामकरण व्हायचं, मग नवऱ्याने चेंज केलं असं होऊ शकतं ना. वा म्हणजे आजोबा जरा होते वाढीव. लय नस करायची, म्हणजे ओरडाओरडी. पहिलीचे लोक, आईचा बाबा बी तसंच करायचा का, झाडावर बिडावर उतर मला नातीसला. आणि इकडचे बी तसेच, म्हणजे माणसं पहिलेचे, आताचे आजोबा ना लेकरांना लय लाड करतात. पहिलेचे लाड करायचे पण ओरडायचे लय. त्याला वाटतं झाडावर पडलं फिरलं तर हातपाय मोडायचा म्हणून. ठीक आहे. पण माझी आईची आई लय चांगली होती यार, मला लय आवडायची. आणि म्हणजे तिला मरण 12 वर्ष झाले, पण ती खूप चांगली होती, आम्हाला लय लाड करायची म्हणून. हा का, म्हणजे सगळ्यांचाच लाड करायची. आतिसचा आणि माझा जास्ती करून, मामाच्या पोराचा आतिस. आठवण येते का? येते ना. आणि ही पण मायका, त्या दिवशी माझं डोकं दुखत होतं, तर मला म्हणते झोप पित्ता बोलती ना, झोप, माझं डोकं दुखायलंय असं बोलत होते. अरे आता त्यांचं वय झालं, तर त्यांना आपणच समजून घ्यायला पाहिजे ना, म्हाताऱ्यांना. त्यांना जरा हे होतं, समजलं ना. आता एकच राहील, म्हणजे 4 असतात ना आजी आजोबा, सगळं झालं हेच आहे. बाबाची आई तर आता लय चांगलं करते. अगोदर लहानपणीचं काय माहिती, पण आता जीव लावते. ठीक आहे. आईच्या आईला आठवण होती. 12 वर्ष झालं, म्हणजे 12 वर्ष. त्या दिवशी मला रडायला आलं, तिची पुण्यतिथी होती ना, तर तुम्हाला मी बोलू, तुम्ही मला काहीतरी बोला, मला रडायला आला. आता पण कसं तरी झालं, तर नाही काय. प्रेम बाबा आताच हे झाले सगळं काम. मी आले साईडला, आता आज हे गेले मला पाणी आणलं नाही का मध्येमध्ये, हात धुवायला. चालेल, कपडा खाली आहे. आपल्या वेळ आता मंडळी 5 ते 6 मिनिटं लागते आपल्या वेळेला. मला दाखवतो कसं झालं कसं नाही. बाळाला इकडे येऊ नका अलीकडे. बाबू इकडे. यावर्षीचे गटारी जर आहे कडक, कारण धरायलो ना म्हणून. येस. ओ माय गॉड, काय झालं बघा. दिसतच नाही. दुसरे नाहीये, जसे जसे दिसायला पाहिजे ना, नाशिकवाला नाही, नाशिक सारखा नाही बघ. नाशिकचा मसाला छान आहे का? नाही असं छान आहे ना. याच्यामध्ये मैदा नाही का? मैदा टाकायला होतं पाहिजे होतं का? आपण मैदान नाही काही टाकायचं नसतं. मग चांगलं आहे की, नाशिक सारखी. नाशिकचा कलर रेड होता आणि छान होते. हे बी छान लागतील. कंटकी मसाला ना. येस. तिथे मंडळी दाखवतो मला आता फायनल झाल्यानंतर प्लेट मध्ये काय काय केलं, काय काय नाही, ओके. सगळं दाखवतो. ठीक आहे. हा, तर तोपर्यंत करा. हा. तर मंडळी आपलं जेवण रेडी झालंय. आता मी ताटामध्ये वाढते आणि 2 जण खातो आणि बघतो की कसं झालं. त्यांची 65ची चव मी सांगते आणि चिकनची चव ते सांगते. ओके ना. 65 तर ऑलरेडी चांगले होतातच. हो, मला त्याच्यात नको प्रीती, त्याच्यामध्ये ना माझ्या रेग्युलर प्लेट मध्ये द्या. अरे हे याच्यात दिसायला जरा म्हणून. बरं ठीक आहे दे चल. हा बरं जाऊ दे. नाही दे आता ते दे चल. ते याच्यातच चिकन खायला हे होतं, चिकन नाही खाता येत तसं. जाऊ दे. तेच म्हणतात. हे बघा
जास्त मी रस्ता नाही केलाय, थोडासा केलाय म्हणजे भाकर खायचे ना, एकदम सुक्क नाही केलंय. पण चांगलं दिसायला तर मस्त दिसते. पापड पापड नाही ना आपल्याकडे, जाऊदे. पापड नसतं खातो नॉनव्हेज सोबत, ते बाहेरचं वेगळं. पण बाहेरचं बस 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 किती नको टाकू, लोकांना वाटेल किती खातील हे. हा आता हे टाकू का इथे टाक. या साईडला. तेव्हा 60 आम्ही 65 जास्ती नाही हा बनवलं. गटारीचा माहोल आहे मंडळी आपल्या घरचा आजचा. कांदा प्लेट बघ कसं होते. हा छान. आणि त्याच्यामध्ये ठेवलं असलं तर भाकरीला जागा असते. ठेव भाकर बाजूला करून, काही नाही फरक. बाबू कुठे? मगाशी माझ्याकडे येत होता, म्हणतो देना 65 गरम होतं ना. हातात घे ती प्लेट. दिले वाढून, आता माझं टेस्ट करतात भाजीची टेस्ट. खरं सांगायचं का, मी आता सांगते. आयुष्य पण होते एक नंबर. छान ना? एक नंबर म्हणजे एक नंबर. खूप भाजी, खूप भारी. धाब्यात तिखट कुठंच अशी भाजी तिखट तिखट पण बरोबर आहे. बरोबर आहे ना. पीस खाऊन बघा आता, शिजला की नाही. मग अशी बरोबर शिजला नाही. ए छान ना. हा एक नंबर, फर्स्ट क्लास. हा ठीक आहे, आता मी बघते. जरा मी भाजी बघते. पहिले मी भाजी बघते, नंतर 65 खाऊन बघेन. 65 तर मग अशीच थोडस एक गिलासात कसं. तिखट नाही, एकदम बरोबर लागते यार. खरंच छान झाली. खात झाली. तिखट नाही, काय नाही, बरोबर आहे. सॉरी मंडळी. बघा भाजी 65, त्यानंतर भात चिकन मसाला, भात पण आहे. बाळ पण आमचं खात आहे. ठीक आहे, खूप चांगलं लागतंय मंडळी, खूप मस्त. ठीक आहे, तर आजच्यासाठी एवढंच मंडळी. आणि हे पण एकदम छान झालं, मी खाऊन बघते की. हा सांग लवकर. आणि गटारी आमची कशी झाली, कशी लय भारी. नाही, आम्हाला तर वाटतं चांगली झाली आमची गटारी. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. इकडून थांबा. तर मंडळी चिकन 65 पण एकदम छान झाले. आमची गटारी एकदम छान झाली. मला तर लय आवडली. तुम्हाला काय माहिती कसं वाटतंय ते. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया नव्या व्हिडिओ. बाय. त्याच्याकडे